आपण रोजच्या आयुष्यात अनेक लहान मोठे निर्णय घेत असतो, पण कधी विचार केलाय की हे निर्णय फक्त आपलं आयुष्यच नाही तर आपल्या अख्ख्या समाजाचं स्वरूप ठरवत असतात? तर ह्याच सामाजिक निवडींच्या मागे नक्की काय शास्त्र आहे, चला आज तेच समजून घेऊया. विचार करा, एका बाजूला आहे मैत्री, आपलं वैयक्तिक नातं, आणि दुसऱ्या बाजूला आहे योग्यता, म्हणजे वस्तुनिष्ठता. हा जो एक प्रकारचा ताण आहे ना, तोच आपल्या सामाजिक वागणुकीचा अगदी गाभा आहे. आणि नेमक्या याच गोंधळाला, याच द्विधा मनस्थितीला समजून घेण्यासाठी समाजशास्त्रज्ञ टॅलकॉट पार्सन्स यांनी एक सिद्धांत मांडला. त्यांनी एक अशी फ्रेमवर्क, एक अशी चौकट तयार केली जी आपल्याला अशा निवडींकडे बघण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन देते. यालाच त्यांनी नाव दिलं पॅटर्न व्हेरिएबल्स. आता हे नाव जरा जड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे 5 मूलभूत प्रश्न आहेत, ज्यांची 2 टोकाची उत्तरं आहेत. आणि गंमत म्हणजे प्रत्येक सामाजिक परिस्थितीत आपण नकळतपणे यापैकीच एका मार्गाची निवड करत असतो. तर मग या 5 निवडी नेमक्या आहेत तरी काय, आणि त्या आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात? चला आता हेच जरा सविस्तरपणे पाहूया. ह्यातली पहिली निवड आहे भावना आणि भावना शून्यता यांच्यातली. म्हणजे काय तर आपण एखादं काम करताना आपल्या भावनांना किती महत्त्व देतो, की भावना पूर्णपणे बाजूला ठेवून वागतो. इथे बघा, एका बाजूला आहे भावनिकता, म्हणजे जिथे भावना, जिव्हाळा ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, उदाहरणार्थ कुटुंबातलं प्रेम. आणि याच्या अगदी विरुद्ध बाजूला आहे भावनिक तटस्थता, म्हणजे जिथे भावना बाजूला ठेवून एकदम प्रोफेशनल आणि वस्तुनिष्ठपणे वागणं अपेक्षित असतं, अगदी आपल्या ऑफिसमधल्या वागण्यासारखं. बरं, आता दुसऱ्या निवडीकडे वळूया. ही निवड आहे वैयक्तिक संबंध आणि सामान्य नियम यांच्यातली. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीशी असलेल्या नात्यानुसार वागतो, की जे नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत त्यानुसार वागतो. तर इथे व्यक्तिविशिष्टता म्हणजे आपल्या जवळच्या लोकांसाठी, आपल्या मित्रांसाठी किंवा कुटुंबासाठी वेगळे नियम लावणं. याच्या उलट आहे सार्वत्रिकता, जिथे नियम सर्वांसाठी समान आहेत, मग समोर कोणीही असो. आपली जी आधुनिक कायदेशीर व्यवस्था आहे ती याचं एक उत्तम उदाहरण आहे. तिसरी निवड याबद्दल आहे की समाजात एखाद्या व्यक्तीचा दर्जा कशावरून ठरतो, ती व्यक्ती कोण आहे यावरून, की त्या व्यक्तीने काय मिळवलं आहे यावरून. अर्पण म्हणजे जन्माने मिळालेला दर्जा, जसं की जात, धर्म किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. तर संपादन म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या कर्तृत्वाने, कौशल्याने आणि मेहनतीने मिळवलेला दर्जा, जसं की कामाच्या ठिकाणी पात्रतेनुसार मिळणारी बढती किंवा प्रमोशन. ओके, आता चौथी निवड. ही निवड आपल्या नात्यांच्या स्वरूपाबद्दल आहे. म्हणजे आपलं एखादं नातं एका विशिष्ट कामापुरतं मर्यादित आहे, की ते सर्वसमावेशक, म्हणजे आयुष्याच्या अनेक पैलूंना स्पर्श करणारं आहे. विशिष्टता म्हणजे जिथे नात्याचा उद्देश अगदी ठरलेला असतो, कामापुरता, जसं की डॉक्टर आणि रुग्ण किंवा दुकानदार आणि ग्राहक यांच्यातलं नातं. याउलट व्यापकता म्हणजे असं नातं ज्याला कोणतीही एक मर्यादा नसते, जसं की आपली घट्ट मैत्री, जिथे आपण भावनिक, आर्थिक अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण करत असतो. आणि आता शेवटची म्हणजे 5वी निवड. ही आपल्या कृतीच्या मागच्या प्रेरणेबद्दल आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट स्वतःच्या फायद्यासाठी करतो, की सगळ्यांच्या म्हणजे समूहाच्या भल्यासाठी करतो. इथे स्व-अभिमुखता म्हणजे जिथे आपला वैयक्तिक स्वार्थ किंवा फायदा महत्त्वाचा असतो, जसं एखादा उद्योजक नफा मिळवण्यासाठी काम करतो. आणि याच्या विरुद्ध आहे सामूहिकता अभिमुखता, जिथे समूहाचं हित महत्त्वाचं मानलं जातं, जसं की आपण सामाजिक कार्यात किंवा स्वयंसेवेमध्ये पाहतो. बरं, आत्तापर्यंत आपण ज्या निवडींबद्दल बोललो त्या वैयक्तिक वाटत होत्या, हो ना? पण पार्सन्स यांच्या मते फक्त व्यक्तीच नाही तर संपूर्ण समाजसुद्धा कळत नकळतपणे या निवडी करत असतो, आणि त्यातूनच त्या समाजाचं एक विशिष्ट स्वरूप तयार होतं. या तक्त्याकडे बघा. इथे पारंपरिक आणि आधुनिक समाजाची तुलना केली आहे. पारंपरिक समाजात नाती, भावना आणि जन्माने मिळालेला दर्जा याला महत्त्व असतं. तर याउलट आधुनिक समाजात व्यावसायिकता, सगळ्यांसाठी समान नियम आणि स्वतःच्या कर्तृत्वाला जास्त महत्त्व दिलं जातं. ही आकृती याच बदलाला अगदी प्रभावीपणे दाखवते. यात तुम्ही पाहू शकता की कसं कार्ल मार्क्स, एम.एल. डर्केम आणि मॅक्स वेबर यांसारख्या मोठ्या विचारवंतांनी समाजाच्या या स्थित्यंतराला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं आहे. पारंपरिक, समुदाय आधारित समाजाकडून आधुनिक, व्यक्तिवादी समाजाकडे झालेला हा प्रवास यातून एकदम स्पष्ट होतो. थोडक्यात सांगायचं तर पार्सन्स यांनी या पॅटर्न व्हेरिएबल्सचा वापर समाजाच्या विकासाचा आणि त्यात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी केला. यातून त्यांना पारंपरिक जीवनातून आधुनिक जीवनाकडे होणारे जे स्थित्यंतर आहे त्याचं विश्लेषण करणं सोपं गेलं. पण थांबा, प्रत्येक सिद्धांताप्रमाणेच यालाही काही मर्यादा आहेतच. म्हणजे हा दृष्टिकोन एकदम परिपूर्ण आहे
की यात काही त्रुटीसुद्धा आहेत? चला बघूया. तर समीक्षकांच्या मते हे मॉडेल वास्तवाचं खूपच सुलभीकरण करतं. कारण खरं आयुष्य या दोन टोकांच्या निवडींमध्ये अडकलेलं नसतं. ते खूप गुंतागुंतीचं असतं. शिवाय हे मॉडेल सत्ता आणि संघर्ष या महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष करतं. आणि यात कुठेतरी पाश्चात्य आधुनिक समाजाला जास्त प्रगत मांडण्याचा एक छुपा पूर्वग्रह दिसतो, अशीही टीका होते. पण गंमत म्हणजे या सिद्धांतामध्येच या टीकेवर एक प्रकारचं उत्तर दडलेलं आहे. असं मानलं गेलं आहे की वास्तव नेहमी ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतं. म्हणजे कोणतीही कृती किंवा निर्णय हा या दोन पर्यायांचा एक मिलाप असू शकतो. त्यामुळे ह्याला कठोर नियमांसारखं न बघता एक दिशादर्शक चौकट म्हणून पाहणं जास्त योग्य ठरेल. आणि जाता जाता एक विचार करूया. आजच्या जगात आपला समाज आपल्याला या 5 पैकी कोणत्या निवडी करण्यासाठी जास्त प्रोत्साहित करतो किंवा एक प्रकारचा दबाव टाकतो, विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?